ऐतिहासिक पन्हाळगड सध्या पावसाळ्यात दाट धुक्याच्या पांढऱ्या शुभ्र धुलईत हरवून गेले. संपूर्ण परिसर नयनरम्य वातावरणाने खुलून आलाय. जुलैच्या या नयनरम्य मोसमात सकाळपासूनच गडावर ढग, दाट धुके आणि रिमझिम पावसाची मनमोहक जुगलबंदी पाहायला मिळते. हिरवाईची शाल पांघरलेले डोंगर, थंडगार वाऱ्याच्या झुळका आणि धुक्याच्या पडद्याआड लपलेलं गडाचं ऐतिहासिक वैभव पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतंय. या विलोभनीय वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आज पन्हाळ्यावर कोल्हापूरकरांसह राज्यभरातील पर्यटकांनी अलोट गर्दी केली होती. अनेक जण धुक्यात फेरफटका मारत, निसर्गाचे हे रूप कॅमेऱ्यात कैद करत पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटतायत. निसर्गाचा आनंद घेण्यासोबतच पन्हाळ्यावरील प्रसिद्ध गरमागरम झुणका भाकरी, आंबाडीची भाजी आणि झणझणीत खरडा या गावरान जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांच्या हॉटेल्स आणि स्टॉलवर लांबच लांब रांगा लागल्यात. पावसाळ्यातील पन्हाळगडाचं हे मोहक रूप प्रत्येकाला पुन्हा पुन्हा ओढ लावणारं ठरत असून निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी हा परिसर सध्या आकर्षणाचं मुख्य केंद्र बनलाय. खरं तर आम्ही भाग्यवान आहोत कोल्हापूरकर की अगदी 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर पन्हाळासारखं एवढं पावसाळ्यात इतकं नयनरम्य अनुभव आपल्याला घ्यायला मिळतो. आणि दुसरी गोष्ट इथली झुणका भाकर, खरडा किंवा मटणाचा तांबडा पांढरा रस्सा ह्याचाही आस्वाद आम्हाला ह्या पर्यटनात घेता येतो. आणि जीवनातल्या आपल्या धकाधकीच्या जीवनातनं आपण ज्यावेळेला इथे येऊन आपला वेळ घालवतो पन्हाळ्याच्या सहवासात असू देत, तर त्याचा आनंद आपण नंतर इतकं फ्रेश होऊन जातो की आपल्याला ती आठवणी आपल्यात कायम स्मरणात राहतात. अगदी अर्ध्या तासाच्या रोडवर आम्ही आमच्या पर्यटन म्हणजे आम्हाला महाबळेश्वरचा फील आम्हाला फार लांब घ्यायला जायला लागत नाही. आम्हाला अगदी जवळ 5 मिनिट अर्ध्या तासाच्या अंतरावर येऊ शकतो. पन्हाळा आणि पावसाळा हे समीकरणच वेगळं आहे. खरं तर आम्ही भाग्यवान आहोत कोल्हापूरकर की अगदी 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर पन्हाळासारखं एवढं पावसाळ्यात इतकं नयनरम्य अनुभव आपल्याला घ्यायला मिळतो. बाहेर बघाल तर तुम्ही धुक्याचा इतका छान म्हणजे चादर पसरलेली आहे. खूप सुंदर वातावरण आहे आणि आपण दरवेळेस येतोच पन्हाळ्याचा इतिहास जाणून घ्यायला, शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यायला आपण इथे येतोच. पण त्यासोबतच आपण पावसाळा आणि धुक्याचा अनुभव घ्यायला पन्हाळ्याला नक्कीच भेट द्यावी. आणि खूप छान. खूप गर्दी करतात. आताचा उन्हाळा आपण बघितला असणार आहे, खूप म्हणजे गरमी होती. त्यानंतर आता हे असं वातावरण इतकं रिफ्रेशिंग वातावरण आहे आणि कोल्हापूरला इतकं छान सौंदर्य निसर्गाने आम्हाला इतक्या जवळ आम्हाला 100 किलोमीटर वगैरे असं काही आम्हाला जायला लागत नाही. अगदी अर्ध्या तासाच्या रोडवर आम्ही आमच्या पर्यटन म्हणजे आम्हाला महाबळेश्वरचा फील आम्हाला फार लांब घ्यायला जायला लागत नाही. आम्हाला अगदी जवळ 5 मिनिट अर्ध्या तासाच्या अंतरावर येऊ शकतो. खूप रिफ्रेशिंग वातावरण आहे, मस्त एकदम छान आहे. नाथ खुळा आमचा पन्हाळा बोलायचं म्हणजे काय तेच आम्हाला शब्द नाही. इथं आम्ही वर्षा पर्यटनासाठी आलो, पण आम्ही कोल्हापुरातच राहत असल्यामुळे आम्हाला हे रोजचाच पन्हाळा आहे. मग इथला उन्हाळा असू दे, पावसाळा असू देत किंवा हिवाळा असू देत, आम्ही दर खेपेला आनंद घेतोच इथं. पण इथं जे वर्षा पर्यटनात जे भिजायचं जे आनंद आहे इथं, तो आम्हाला कुठं बाहेर जाऊन किंवा पैसे खर्च करून मिळत नाही. आमच्या जवळ नजदीकच असल्यामुळं आम्हाला तो व्यवस्थित अनुभवता येतो. आणि दुसरी गोष्ट इथली झुणका भाकर, खरडा किंवा मटणाचा तांबडा पांढरा रस्सा ह्याचाही आस्वाद आम्हाला ह्या पर्यटनात घेता येतो. आणि जीवनातल्या आपल्या धकाधकीच्या जीवनातनं आपण ज्यावेळेला इथे येऊन आपला वेळ घालवतो पन्हाळ्याच्या सहवासात असू देत, तर त्याचा आनंद आपण नंतर इतकं फ्रेश होऊन जातो की आपल्याला ती आठवणी आपल्यात कायम स्मरणात राहतात.